चला तर मग आज आपण एका अशा पदार्थाबद्दल बोलूया जो फक्त गोड नाहीये, तर तो म्हणजे ताकद, चव आणि आपली परंपरा यांचा एक अप्रतिम संगम आहे. आज आपण शेंगदाण्याच्या लाडूच्या या सोप्या आणि पौष्टिक विश्वात जरा डोकावून पाहणार आहोत. आणि हे बघा, हे 4 शब्द म्हणजे अगदी परफेक्ट वर्णन आहे या लाडूचं. ही रेसिपी बनवायला एकदम सोपी, साहित्य खिशाला परवडणारं, आरोग्यासाठी पौष्टिक आणि चवीला तर इतकी भन्नाट की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतेच आवडते. यापेक्षा अजून काय हवं, बरोबर? या लाडूंना घरगुती एनर्जी बॉम्ब असं का म्हणतात हे आता आपल्याला कळेलच. अहो, कारण हे लाडू म्हणजे खरं तर घरच्या घरी बनवलेली ताकद आणि ऊर्जेची एक खाणच आहे. चला मग पाहूया हा एनर्जी बॉम्ब बनवण्यासाठी नक्की लागतं तरी काय. कोणतेही उत्तम पदार्थ बनवण्याची पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी कोणती असेल, तर ती म्हणजे योग्य साहित्य आणि त्याचं अगदी अचूक प्रमाण. साहित्य तर बघा किती साधं आहे, जे आपल्या घरात अगदी सहज उपलब्ध असतं. 1 कप शेंगदाण्यांसाठी पाऊण कप गूळ हे प्रमाण लक्षात ठेवा, अगदी परफेक्ट आहे. सोबत 1 ते 2 चमचे तूप आणि अर्धा चमचा वेलची पूड. आणि हो, चवीत अजून भर टाकायची असेल ना, तर त्यात तीळ किंवा सुकं खोबरं सुद्धा घालू शकता. मस्त लागतं. चला, साहित्य तर जमले. आता पुढची पायरी आहे कृती. आणि काळजी करू नका, ही पद्धत इतकी सोपी आणि अचूक आहे की कोणीही अगदी पहिल्याच प्रयत्नात उत्तम लाडू बनवू शकतं. बघा, फक्त 4 सोप्या स्टेप्स आहेत. सगळ्यात आधी शेंगदाणे खमंग भाजून सालं काढून जाडसर कुटून घ्या. मग दुसरं, तुपात गूळ मंद आचेवर फक्त वितळवायचं आहे. तिसरं, त्यात शेंगदाण्याचा कूट आणि वेलचीपूड घालून सगळं एकत्र करायचं. आणि चौथी स्टेप, मिश्रण कोमट असतानाच त्याचे पटापट लाडू वळायचे. झालं, आहे की नाही एकदम सोपं. आता आपण त्या भागात आलो आहोत जिथे साधे लाडू आणि एकदम परफेक्ट लाडू यातला नेमका फरक कळतो. काही खास टिप्स आहेत, काही रहस्य आहेत, ज्यामुळे लाडू नेहमीच परिपूर्ण बनतील. जाणून घ्यायचंय काय आहे हे रहस्य? हा एक महत्वाचा प्रश्न आहे, नाही का? अनेकदा आपले लाडू छान मऊ होण्याऐवजी कडक किंवा चिवट होतात. असं का होतं? याचं उत्तर एका अगदी छोट्याशा पण खूप महत्वाच्या गोष्टीत दडलेलं आहे. तर यातलं सगळ्यात मोठं रहस्य हे आहे की गूळ कधीही उकळायचा नाही, फक्त वितळवायचा. गूळ उकळला की त्याचा पाक होतो आणि लाडू 100% कडक होतात. हे एक लक्षात ठेवलं ना की समजा निम्मे काम फत्ते. दुसरं म्हणजे शेंगदाणे जाडसर कुटल्याने चव आणि पोत दोन्ही छान लागतात. आणि हो, लाडू जास्त दिवस ताजे राहावेत यासाठी त्यांना हवाबंद डब्यातच ठेवा. चला, चवीचं तर झालं, पण हे लाडू फक्त चवीलाच भारी नाहीत, आरोग्यासाठी सुद्धा एक नंबर आहेत. चला पाहूया की हा छोटासा लाडू आरोग्याला कोणकोणते मोठे फायदे देतो. हे लाडू प्रोटीन आणि आरोग्यदायी फॅटचा उत्तम स्रोत आहेत. निरोगी पद्धतीने वजन आणि ताकद वाढवण्यासाठी हे खूपच उपयुक्त आहेत. विशेषतः लहान मुले आणि जे व्यायाम करतात त्यांच्यासाठी तर हा एक उत्तम नाश्ता आहे. आणि हो, थंडीच्या दिवसात तर शरीर उबदार ठेवण्यासाठीही हे खूप मदत करतात. आणि या सगळ्या माहितीचा सार काय आहे? तो या एका आकड्यात आहे. रोज फक्त 1 लाडू. बस, ही एक छोटीशी सवय दिवसभर ताजेतवाने आणि ऊर्जावान ठेवू शकते. आरोग्यासाठी यापेक्षा सोपा मार्ग दुसरा कोणता असेल? तर मग आज आपण शेंगदाण्याच्या लाडूचं पौष्टिक महत्त्व पाहिलं. यावरून एक विचार मनात येतो की आपल्या स्वयंपाकघरातल्या अजून अशा कोणत्या पारंपरिक पदार्थांमध्ये आधुनिक आरोग्याची अशीच रहस्य दडलेली असतील? यावर विचार नक्की करून बघा.